नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे बोलतोय. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक आता अगदी जवळ आलेली आहे आणि त्यामुळे त्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या व्यूहरचना राजकीय दृष्ट्या आता सुरू झालेल्या आहेत. सांगलीमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या आणि वेगवेगळ्या गटांच्या बैठका होत आहेत. नेत्यांचे वाढदिवस या दरम्यान जे येत आहेत ते वाढदिवस सुद्धा मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. त्या निमित्तानं मोठं शक्ती प्रदर्शन भरवलं जातंय आणि त्या शक्ती प्रदर्शनामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत, जे इच्छुक कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येनं हजेरी लावत आहेत आणि आपण त्या अमुक एखाद्या नेत्याचा जर वाढदिवस असेल तर त्याचा सत्कार करण्यामध्ये आपण पुढाकार घेतलेला होता हे दिसावं यासाठी त्यांची मोठी धडपड सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणूक कशी लढवायची, म्हणजे पक्षीय पातळीवर निवडणूक किंवा आघाडीच्या पातळीवर निवडणूक कशी लढवायची याचेही डावपेच सुरू झालेले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जशा पक्षीय पातळीवरती निवडणुका लढवल्या जातात त्याच पद्धतीनं अनेकदा आघाड्या करून सुद्धा निवडणुका लढवल्या जातात. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या बाबतीत सुद्धा अशी आघाडी काही फारशी नवीन नाही. यापूर्वी सुद्धा काही आघाड्या अशा बनलेल्या आहेत आणि त्यांनी आपले त्या पद्धतीचे निवडणुकीचे डावपेच आखलेले आहेत. शक्यतोवर प्रत्येक वॉर्डमध्ये एक एक उमेदवार उभा करायचा. जेवढे जिथं आपली शक्ती आहे त्या प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करायचे आणि त्या सगळ्यांनी शक्यतोवर एक चिन्ह मागायचं. एक चिन्ह समजा मागितलं तर त्याचा एक निश्चितपणे फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ एका निवडणूक सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीनं आघाड्याच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि ह्या आघाडीच्या पद्धतीतूनच मिरज पॅटर्न या नावाचा एक पॅटर्न पुढे आलेला आहे. प्रत्यक्षात यापूर्वी जो मिरज पॅटर्न म्हणून राबवला गेला तो काही एखादी अशी विशिष्ट आघाडी म्हणून ती नव्हती, परंतु वेगवेगळ्या पक्षात काम करणारे सगळे जे कार्यकर्ते होते किंवा जे निवडून येणारे नगरसेवक होते किंवा इच्छुक उमेदवार होते त्या सगळ्यांनी मिळून एकत्र बैठका घेतल्या आणि प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येकानं प्रत्येकाला मदत करायची तिथल्या मतदानासाठी आणि निवडून आल्यानंतर त्यांनी एक अंतर्गत आघाडी तयार करायची आणि ती आघाडी नेहमीच एकसंघ राहील हे पाहायचं. आणि विशेषतः महापौर पदाची निवडणूक असेल महापालिकेमध्ये किंवा उपमहापौर पद असेल, विशेषतः स्थायी समितीचं सभापती पद असेल आणि स्थायी समितीचे सदस्य निवडीची वेळ जेव्हा येईल तेव्हा, तसंच प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांसाठी ही विशिष्ट आघाडी, अंतर्गत आघाडी ही आग्रही असायची आणि त्यामुळं अनेकांना पदांची संधी मिळायची आणि त्या आघाडीचा एक दबदबा संपूर्ण महापालिकेच्या प्रशासनामध्ये तयार झालेला असायचा. यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचा आघाडी झालेली आहे आणि त्याला मिरजेचे नगरसेवक एकत्र येतात, सगळ्या पक्षातले नगरसेवक एकत्र येतात, निवडून आल्यानंतर सुद्धा ते एकत्र येतात आणि एक स्वतःची एक अंतर्गत अशी एक लॉबी बनवतात, एक गट तयार करतात. त्याला मिरज पॅटर्न असं म्हणलं जातं. यामध्ये प्रामुख्यानं जेव्हा सुरुवात झाली ह्या मिरज पॅटर्नची, ती महापालिकेची आपल्या सगळ्यांना माहित आहे, सांगली मिरज कुपवाड महापालिकेची स्थापना झाली 1998 मध्ये आणि त्यानंतर महापालिकेची पहिली निवडणूक झाली. आजपर्यंत महापालिकेच्या अशा 5 निवडणुका झालेल्या आहेत आणि आता जी निवडणूक होणार आहे महापालिकेची, जी दिवाळीनंतर होण्याची अपेक्षा आहे, ती 6वी निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीमध्ये जेव्हा महापालिकेची पहिली निवडणूक झाली तेव्हा अजून कुणाला काही फारसा अंदाज आलेला नव्हता. एक तर सांगली आणि मिरज हे एकत्र आलेले होते अचानक, त्यानंतर कुपवाड त्याच्यामध्ये अनपेक्षितरित्या ऐन वेळेला एकत्र आणलेलं होतं. कुपवाडचा समावेश झालेला होता कुपवाड नगरपालिकेचा. पूर्वी कुपवाड ही नगरपालिका व्हायच्या आधी ग्रामपंचायतच होती आणि त्यामुळं एक नेमका निवडणुकीचा अंदाज, राजकीय अंदाज कुणालाच आलेला नव्हता आणि साहजिकच त्यावेळची निवडणूक ही तशी जुन्या पद्धतीनंच घेतली गेली. मिरजेमध्ये नगरपालिका असताना जशी निवडणूक होत होती, सांगलीमध्ये नगरपालिका असताना निवडणूक होती, कुपवाडमध्ये नगरपालिका असताना जशी निवडणूक होती तशीच निवडणूक झालेली होती. अर्थात अनेक ठिकाणी काय होतंय, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड एकमेकाला जोडले जातात. आता उदाहरणार्थ सांगली आणि मिरज ही काही सीमेवरचे वॉर्ड एकमेकाला जोडले जातात. सांगली आणि कुपवाड एकमेकाला जोडले जातात, मिरज आणि कुपवाड एकमेकाला जोडले जातात आणि साहजिकच दोन्हीकडचे मतदार अनेकदा
दोन्ही वॉर्डामध्ये थोडे थोडे, त्या एकाच वॉर्डामध्ये मिरजेचे मतदार असतील, काही सांगलीचेही मतदार असतील, अगदी सीमेवरचे जे वॉर्ड आहेत तिथं मिरज पॅटर्न हा जो शब्द पहिल्यांदा आला तो साधारणपणे 2004च्या दरम्यान आला. मला आठवतंय त्याप्रमाणे मिरजेत त्यासाठी एक समिती सुद्धा स्थापन झालेली होती. आता ती समिती आहे का नाही मला माहित नाही, पण त्यावेळेला एक विशिष्ट अशी समिती होती विशिष्ट नावाची, आणि ती त्या मिरज पॅटर्नचं नियंत्रण करते असं एक मानलं जायचं. त्या समितीमध्ये त्यावेळेला सुद्धा म्हणजे जसे माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांचे काही समर्थक कार्यकर्ते नगरसेवक होते, तसेच काही स्वतंत्र विचाराचे कार्यकर्ते पण त्या मिरज पॅटर्नमध्ये त्यावेळेला समाविष्ट होते. त्यांचा मुख्य अजेंडा म्हणजे जो प्रत्यक्षात लोकांच्या समोर मांडला जायचा तो मिरजेच्या हितांचं रक्षण करणं, मिरजेचे प्रश्न मांडणं, मिरजेचे प्रश्न सोडवून देणं, मिरजेमध्ये जास्तीत जास्त नागरी सुविधा निर्माण करणं, हा त्या मिरज पॅटर्नच्या ह्याचा मूळ अजेंडा किंवा मूळ उद्देश होता. अर्थात तो मिरज पॅटर्न राबवला गेला. त्यानंतर मिरजेचे अनेक नगरसेवक सभापती झाले, अनेक नगरसेवक अनेक जण महापौर झाले, उपमहापौर झाले, प्रभाग समित्यांचे सभापती झाले. परंतु प्रत्यक्षात मिरजेतले प्रश्न किती सुटले हा पुन्हा एक वादाचाच मुद्दा आहे. आज सुद्धा जर आपण मिरजेमध्ये गेलो तर अगदी वंटमोरे कॉर्नर पासून आजपर्यंत मिरजेमध्ये शिरताना सुद्धा रस्त्यांची सगळीकडे दुरवस्था झालेली आहे. मिरजेमधल्या पाण्याची अवस्था काय आहे ह्याबद्दल नागरिकांनाच अधिक तिथली चांगली माहिती आहे. त्यामुळं मिरज पॅटर्नमुळं मिरजेमध्ये काही फार मोठी सुधारणा झाली आहे असं आतापर्यंत तरी कधी आपल्याला दिसलेलं नाही. पण शेवटी एकत्र येऊन तो एक पॅटर्न राबवला जातो आणि तो राबवण्यासाठी आता यावेळेला जो पुढाकार घेतलेला आहे तो माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी. मैनुद्दीन बागवान यांनी अशीच एक मिरज पॅटर्नच्या संदर्भात एक मोठी बैठक घेतली, व्यापक बैठक घेतली आणि त्याला सगळ्या पक्षांचे नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक, माजी सभापती, माजी उपमहापौर वगैरे हे सगळे उपस्थित होते असं एका बातमीमध्ये म्हणलेलं आहे. त्या बैठकीला प्रामुख्यानं सुरेश आवटी आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव उपस्थित होते. त्याशिवाय जुबेर चौधरी तिथं उपस्थित होते, हुलवान चंद्रकांत हुलवान त्या मीटिंगला उपस्थित होते, शेडजी मोहिते त्या बैठकीला उपस्थित होते. साधारणपणे आपल्याला असं दिसतंय की मिरज आणि कुपवाड मधून प्रामुख्याने जास्त करून त्या बैठकीसाठी लोक उपस्थित होते, नगरसेवक आणि कार्यकर्ते. आता त्या बैठकीमध्ये ही प्राथमिक बैठक होती. नेमकं काय त्या बैठकीमध्ये ठरलंय ते माहित नाही, परंतु त्या बैठकीसाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना दोन्ही बाजूची आणि शिवाय काँग्रेस अशा सगळ्या पक्षांचे लोक प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यतः आपल्याला असं दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस तसंच भारतीय जनता पक्ष यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते. आता हा मिरज पॅटर्न तयार झाल्यानंतर नेमकं ते काय करणार, आघाडी करणार का, त्याबाबतीत चर्चा झाली असं म्हणतात. मग जर स्वतंत्र आघाडी जर केलेली असेल तर इतर पक्षांसमोर त्याचं फार मोठं आव्हान उभं राहील असं आपल्याला दिसतंय. मिरजेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर उभाटा शिवसेना आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असे वेगवेगळे पक्ष कार्यरत आहेत. याशिवाय रिपब्लिकन पक्ष अतिशय जोरदारपणे तिथं कार्यरत आहे. मनसे हा पक्ष तिथं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पक्षांना घेऊन ही मिरजेची आघाडी होणार आहे का मिरज पॅटर्नची आज सांगता येत नाही. ही प्राथमिक बैठक होती. मैनुद्दीन बागवान यांनी, ते माजी महापौर आहेत आणि त्यांनी ही बैठक बोलवलेली होती. आता ही जर खरोखरच मिरज पॅटर्न असा तयार झाला तर त्यातून जे नगरसेवक निवडून येतील आणि त्यांची आघाडी तयार झाली तर त्या प्रत्येक नगरसेवकानं त्या दुसऱ्या नगरसेवकाला मदत करायची त्या वॉर्डामध्ये जाऊन आणि त्याला निवडून आणण्यासाठी त्यानं प्रयत्न करायचे. असं साधारणपणे त्याचं ढोबळ स्वरूप राहील असं आत्ता तरी दिसतंय. आणि त्यामुळं मग निवडून आल्यानंतर ही आघाडी सत्तेच्या संदर्भामध्ये सतत प्रभावी राहणार आहे किंवा त्या आघाडीचा सतत सत्ता वाटपाच्या वेळेला वरचष्मा राहील असं दिसतंय. आत्ताच्या एकूण सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसतंय की महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती यांच्यामध्येच महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जोरदार लढत होईल. सध्या तरी या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची आघाडी मोर्चे बांधणी जोरात सुरू आहे. भारतीय जनता पक्ष सध्या जोरात आघाडीवरती आहे आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षानं थोडीफार हालचाल सुरू केली असं दिसतंय. फार मोठ्या प्रमाणावर नाही पण थोडीफार हालचाल सुरू केली. पण भारतीय जनता पक्षानं मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले
नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात घेऊन निवडणुकीच्या दृष्टीनं खूप मोठी हालचाल सुरू केलेली आहे. त्यामुळं ह्या दोन्ही आघाड्यांच्या समोर म्हणजे महायुती समोर आणि महाविकास आघाडी समोर हा मिरज पॅटर्न नेमकं कसं आव्हान उभा करणार हे आपल्याला काही दिवसातच समजून येणार आहे. पण एक निश्चित आहे की या वेळेला महायुतीमध्ये असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये, विशेषतः महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या संख्येनं इच्छुक आहेत आणि वेगवेगळ्या बाहेरनं सुद्धा अनेक गट त्या पक्षामध्ये सामील झाल्यामुळं मूळचे भारतीय जनता पक्षातले लोक, मूळचे म्हणजे वेगवेगळे ते गट आहेत, वेगवेगळे भारतीय जनता पक्षाचे सांगलीत आहेत, मिरजेत आहेत, कुपवाडमध्ये आहेत आणि त्याशिवाय बाहेरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेले अनेक इच्छुक, या सगळ्यांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. आणि साहजिकच जर परवाच माजी उपमहापौर आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेलणकर हॉलमध्ये एक मोठा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम झालेला होता. तिथं उसळलेली प्रचंड गर्दी आपण पाहिली. तर भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची संख्या किती आहे ह्याचा एक साधारण अंदाज आपल्याला तिथं निश्चितपणे आला असता. तर ती इतकी संख्या भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्यामुळं महायुतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नाराजी, रुसवे फुगवे, उमेदवारी मिळवण्यासाठीची आटापिटा आणि उमेदवारी मिळाली नाही तर त्यातून होणारा संघर्ष, हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि त्यामुळं मिरज पॅटर्न हा जसा मिरजेमध्ये आघाडी करण्याच्या कडे वाटचाल करेल असं जर झालं आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षातून, शिवसेनेतून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोक बाहेर पडले तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि जर एक अशी पक्षविरहित आघाडी तयार केली तर मग पक्षाचाही त्याच्याशी काही संबंध राहत नाही आणि मग त्यांचा अजेंडा एक वेगळा तयार होतो. आणि त्याच पद्धतीनं मग सांगलीमध्ये सुद्धा अशी आघाडी होऊ शकते मिरज पॅटर्नच्या धर्तीवरती, कुपवाडमध्ये सुद्धा अशी आघाडी होऊ शकते. पाहूया नेमकं काय होतं ते. तूर्त तरी मिरज पॅटर्नच्या दृष्टीनं पहिली बैठक झालेली आहे. त्याला तरी असं मिरज पॅटर्नची ही बैठक वगैरे असं काही नाव दिलेलं नाही. एक प्राथमिक बैठक मैनुद्दीन बागवान यांनी घेतली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांनी ही अशी बैठक घेतली आहे. त्याला अनेक जण उपस्थितही होते. त्यात भारतीय जनता पक्षाचे पण होते लोक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पण होते आणि काँग्रेसचेही लोक होते. आता पाहूया नेमकं ह्याचं स्वरूप काय होते ते. महापालिकेची निवडणूक जशी जवळ येईल त्या वेळेला मिरज पॅटर्न कसा आकाराला येतो ते सुद्धा आपल्याला स्पष्ट होईल. त्याच वेळेला सांगलीमध्ये आणि कुपवाडमध्ये सुद्धा काही वेगळी आघाडी निर्माण होतीये का, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याशिवाय, हे सुद्धा आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. तूर्त तोपर्यंत आपल्याला असं दिसेल की सर्वच पक्ष निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागलेले आहेत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर पण एक मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, हे असं जर मिरज पॅटर्नच्या धर्तीवरती जर अशी एक आघाडी तयार झाली, वेगळी आघाडी, तर ती महायुतीला आणि महाविकास आघाडीला सुद्धा मोठं आव्हान ठरू शकतं, मोठी डोकेदुखी ठरू शकते. पाहूया नेमकं काय होतं ते. आमचं हे रागरंग.com ही यूट्यूब वाहिनी आपण अवश्य लाईव्ह करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.